कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती लोकसभेवर 2 अँग्लो इंडियन सदस्यांची नियुक्ती करतात? राष्ट्रपती लोकसभेवर 2 अँग्लो इंडियन सदस्यांची नियुक्ती कोणत्या कलमानं करतात? आन्सर असणार आहे 331. कारण 330 कलम म्हटलं तर लोकसभेमधला SC STचा जो कॅटेगरी आहे, SC ST यांच्यासाठी राखीव जागा हा मुद्दा येतो या ठिकाणी. राखीव जागा. 332 म्हटलं तर विधानसभेच्या बाबतीमध्ये येतं. विधानसभा SC ST राखीव जागा. विधानसभा SC ST जमातींना राखीव जागा. 333 म्हटलं तर राज्यपाल लोकसभेवर एका अँग्लो इंडियन सदस्याची नियुक्ती करतात, हा मुद्दा येतो. तर प्रश्न होता हा, त्यामुळे हे उत्तर तुमचं असणार आहे. पुढचा प्रश्न आहे तो, घटनेच्या 3ऱ्या प्रकरणात दिलेल्या मूलभूत हक्कांच्या तरतुदीसह संसदेच्या कोणत्याही भागासंदर्भात संसद घटनादुरुस्ती करू शकेल, ही घटनादुरुस्ती कितवी होती? ही घटनादुरुस्ती कितवी होती? करेक्ट आन्सर आहे 24वी घटनादुरुस्ती 1971ला आलेली. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, 1918 मध्ये अहमदाबाद मिल मजदूर संघाची स्थापना कोणी केली? अहमदाबाद मिल मजदूर संघ म्हणजे या ठिकाणी उत्तर असणार आहे यापैकी नाही, कारण उत्तर असणार आहे तुमचं महात्मा गांधी. याच्यावर परीक्षेला खूप वेळा प्रश्न येऊन गेलाय. अहमदाबाद मिल मजदूर संघ म्हटलं की महात्मा गांधी हे तुमचं या ठिकाणी उत्तर असणार आहे, ना की पटेल, मेहता, रॉय यापैकी कोणी नसणार आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी जेव्हा ब्रिटिश पंतप्रधान ॲटली यांनी जून 1948 पूर्वी शासनाची सूत्र भारतीयांच्या हाती देण्याची घोषणा केली, म्हणजे केव्हा त्यांनी घोषणा केली? ॲटली यांची ऐतिहासिक घोषणा. तिने असं म्हटलं होतं की जून 1948 पूर्वी शासनाची सर्व सूत्र भारतीयांच्या हाती देण्यात येतील. असं कधी डिक्लेअर केलं? करेक्ट आहे 20 फेब्रुवारी 1947. तारीख लक्षात घ्या, 20 फेब्रुवारी 1947. पुढचा प्रश्न आहे, पोस्ट पद्धतीची सुरुवात 1766 मध्ये कोणी केली? 1766 रॉबर्ट क्लाइव्ह. ओके, रॉबर्ट क्लाइव्ह. वॉरन हेस्टिंग म्हटलं जिल्हाधिकारी किंवा कलेक्टर पदाची निर्मिती केव्हा केली? कलेक्टर म्हटलं की 1772ला त्यांनी केलेली होती, तेही तुम्ही तिथं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सनदशीर आणि घटनात्मक चळवळीचे उद्गाते या शब्दात राजाराम मोहन रॉय यांच्या कार्याचे वर्णन कोणी केले? भारतातील सनदशीर आणि घटनात्मक चळवळीचे उद्गाते राजाराम मोहन रॉय यांच्या कार्याचं वर्णन कोणी केलं? करेक्ट आन्सर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. लक्षात ठेवा, सुरेंद्रनाथ बॅनर्जी कोणत्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते? 1895. अधिवेशन कुठं झालं? पुण्यामध्ये. या अधिवेशनाचे काय होते? अध्यक्ष होते. पुण्यामध्ये झालेलं एकमेव आणि महत्वाचं अधिवेशन म्हणून या अधिवेशनाकडे बघितलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, उद्बोधन हे नियतकालिक चालवून हिंदू धर्माचा प्रसार कोण करीत असे? उद्बोधन हे नियतकालिक चालवून हिंदू धर्माचा प्रसार कोण करत असे? करेक्ट आन्सर आहे स्वामी विवेकानंद. हे लक्षात घ्या, महत्वाचा घटक आहे स्वामी विवेकानंद. पुढचा प्रश्न आहे, सुलभ समाचार हे वृत्तपत्र समाज शिक्षणासाठी 1870 मध्ये खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकानं सुरू केलं? नाव आहे सुलभ समाचार. सुलभ समाचार म्हटलं तर तुमचं उत्तर असणार आहे केशवचंद्र सेन. कोणी सुरू केलं? केशवचंद्र सेन. पुढचा प्रश्न आहे, नागरिकत्वाची तरतूद घटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागात केली आहे? नागरिकत्वाची तरतूद घटनेचा भाग दुसरा. भाग कितवा म्हटलं तर भाग दुसरा. ठीक आहे. कलम 5 ते 11 मध्ये येतं. ठीक आहे. तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी खालीलपैकी कोणत्या कलमाचा म्हणजे नागरिकत्वातले कोणत्या कलमांची अंमलबजावणी सुरू झाली? 26 नोव्हेंबर 1949 म्हटलं तर 5 to 9 या कलमाची अंमलबजावणी सुरू झाली. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे संस्थानिकांचे तनखे व विशेषाधिकार रद्द केले? कुणाचे? संस्थानिकांचे. संस्थानिकांचे तनखे आणि विशेषाधिकार म्हटलं 26वी घटना दुरुस्ती येणार आहे 1971. आणि ICS अधिकाऱ्यांचे विशेषाधिकार रद्द केले आणि त्यांच्या सेवा शर्ती ठरवण्याचा अधिकार संसदेला दिला, असं म्हटलं की 28वी घटना दुरुस्ती. ICS अधिकाऱ्यांच्या तनखे आणि विशेषाधिकार रद्द केले आणि सेवा शर्ती ठरवण्याचा, त्यांच्या ज्या सेवा शर्ती आहेत ना, हा ठरवण्याचा अधिकार संसदेला दिला, असं राज्यघटनेतलं कोणत्या घटना दुरुस्तीनं म्हटलं तर ही असणार आहे 28वी घटना दुरुस्ती. लक्षात येते हा मुद्दा महत्वाचा आहे, याच्यावर फोकस करा. 26 आणि 28 मध्ये फरक काय? ओके. संस्थानिकांचे तनखे रद्द 26, ICS अधिकाऱ्यांचे रद्द 28. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या राजकीय पक्षात झालेली दुफळी किंवा एका राजकीय पक्षाचे दुसऱ्या पक्षात झालेले विलिनीकरण हे बेकायदेशीर असेल असं कोणत्या घटना दुरुस्तीनं म्हटलं?
म्हणजे थोडक्यात पक्षांतर बंदी. पक्षांतर बंदी म्हणजे 52वी घटना दुरुस्ती. कोणत्या वर्षीचे? 1985. ठीक आहे. समजा एखादा सदस्य किंवा एका सदस्यांचा गट पक्षांतर बंदी अंतर्गत जर अपात्र ठरेल, पक्षांतर बंदी अंतर्गत जर अपात्र ठरला या कायद्याअंतर्गत, म्हणजे अनुसूची 10 मध्ये मेन्शन केलेला, तर त्यांचा निर्णय, अंतिम निर्णय कुणाचा राहणार आहे? समजा लोकसभेचा सदस्य असेल तर लोकसभेचे सभापतींचा निर्णय अंतिम असणार आहे. राज्यसभेचा तो सदस्य असेल तर राज्यसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांचा निर्णय अंतिम राहणार आहे. हा मुद्दा इथं लक्षात घ्या. म्हणून 52वी घटना दुरुस्ती 1985 आणि अनुसूची कितवी म्हटलं तर अनुसूची 10वी. हे पण तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक सभा ताब्यात घेतल्याने महादेव गोविंद रानडे यांनी खालीलपैकी कोणती संस्था सुरू केली? महादेव गोविंद रानडे म्हटलं डेक्कन सभा यांनी सुरू केलेली होती. पुढचा प्रश्न आहे, देशी व्यापारोद्योजक संस्था कोणी स्थापन केली? देशी व्यापारोद्योजक संस्था म्हणजे तुमचे सार्वजनिक काका. ओके, सार्वजनिक काका यांनी ही सुरू केलेली आहे देशी व्यापारोद्योजक संस्था. पुढचा प्रश्न आहे, न्यू बँक ऑफ इंडियाचे 1993 मध्ये कोणत्या बँकेत विलिनीकरण करण्यात आले? न्यू बँक ऑफ इंडियाचे 1993 मध्ये म्हटलं तर पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलिनीकरण करण्यात आलं. ठीक आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि पंजाबमध्ये आता रिसेंटली दुसऱ्या 2 बँकांचं विलिनीकरण झालंय. ते लक्षात कसं ठेवायचं? पंजाबमध्ये ओबीसी युनायटेड आहे, म्हणजे ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचं आता पंजाब नॅशनल बँकेत विलिनीकरण झालंय. आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया जी होती याचं सुद्धा रूपांतर आता विलिनीकरण कशामध्ये झालंय तर हे झालंय पंजाब नॅशनल बँकेमध्ये. तर घटक लक्षात ठेवा. पंजाब नॅशनल बँकेमध्ये 1993 म्हटलं न्यू बँक ऑफ इंडियाचं विलिनीकरण, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचं विलिनीकरण आत्ता रिसेंटली झालंय आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचं विलिनीकरण पंजाब नॅशनल बँकेमध्ये. म्हणून पंजाब नॅशनल बँक जी आहे ती आता सार्वजनिक क्षेत्रातली दुसरी मोठ्या क्रमांकाची बँक आहे. दुसरी मोठ्या क्रमांकाची बँक आहे सार्वजनिक क्षेत्रातली. पहिली SBI, दुसरी पंजाब नॅशनल बँक आहे. हे इथं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मंचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? महाराष्ट्राचे मंचेस्टर इचलकरंजी. रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा होते. खालीलपैकी केव्हा कुलाबा जिल्ह्याचे नामांतर झाले? कुलाबा जिल्ह्याचं नामांतर म्हटलं तर 1 जानेवारी 1981. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातला पहिला 100% साक्षर जिल्हा कोणता? पहिला 100% साक्षर जिल्हा एर्नाकुलम येतो. एर्नाकुलम केरळमधला. इथं अजमेर दिले. अजमेर काय आहे? हे उत्तर भारतातला पहिला 100% साक्षर जिल्हा आहे. उत्तर भारताचा जर तुम्ही विचार केला, कारण एर्नाकुलम केरळ म्हणजे ह्या दक्षिण भारतातला झाला. जर तुम्हाला विचारलं उत्तर भारत आणि पहिला 100% साक्षर जिल्हा कोणता तर तो तुमचा अजमेर असणार आहे, राजस्थानमधला. नदिया का चर्चेत होता तर हा वेस्ट बंगालमध्ये तुम्हाला बघायला मिळतो. का चर्चेत होता तर हा भारतातला पहिला हगणदारी मुक्त जिल्हा, पहिला हगणदारी मुक्त जिल्हा हा म्हटलं तर नदिया. माजुली का चर्चेत आहे? भारतातला पहिला कार्बन मुक्त जिल्हा आसाममध्ये येतो. भारतातला पहिला कार्बन मुक्त जिल्हा म्हटलं तर तो तुमचा आसाम असणार आहे. म्हणजे याही घटकावर तुम्ही थोडंसं लक्ष द्या. माजुली, नदिया, अजमेर, एर्नाकुलम हे सुद्धा महत्वाचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद मुंबई 23 ते 25 मार्च 1918 बाबत कोणतं विधान चुकीचे आहे ते ओळखा. कोणतं विधान चुकीचं आहे ते ओळखा. तुम्हाला काय म्हटलं, या परिषदेचं आयोजन कोणी केलं तर या परिषदेचे आयोजन महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी केलं. बरोबर का? डेफिनेटली बरोबर आहे. या परिषदेचे अध्यक्षपद सयाजीराव गायकवाड होते का? अस्पृश्यता परिषद 18ची होते. करेक्ट आहे. हे न्यायमूर्ती चंदावरकर स्वागताध्यक्ष होते का? हे सुद्धा बरोबर आहे. विठ्ठलरामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव मांडला. बरोबर का? नाही, हे चुकीचं आहे. कारण इथं जो ठराव मांडला होता तो बॅरिस्टर जयकर यांनी मांडला होता. कुणी मांडला होता? बॅरिस्टर जयकर यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचा ठराव मांडला होता. म्हणून इथं पर्याय क्रमांक 4 हे तुमचं चुकीचं असणार आहे. लक्षात राहू द्या. 1918चं विचारले, अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद. ठीक आहे, हे समजलं असेल तर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा असं म्हटलेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑगस्ट 1936 रोजी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. बरोबर आहे. स्वतंत्र मजूर पक्ष. मुखपत्र जनता होतं. हे सुद्धा बरोबर आहे. बाबासाहेब या पक्षाचे अध्यक्ष आणि खजिनदार, स्वतंत्र मजूर पक्षाचे अध्यक्ष आणि खजिनदार राहिले होते. हे सुद्धा बरोबर आहे.
या पक्षाचा जाहीरनामा टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकात पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आला. कोणत्या? टाइम्स ऑफ इंडिया. हे सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ तुमचं वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहे. 15 ऑगस्ट 1936 स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना आहे. जनता मुखपत्र आहे आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यांचा जाहीरनामा पहिल्यांदा प्रसिद्ध करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न आहे, केवळ अनुसूचित जमातीसाठीचा पहिला राष्ट्रीय आयोग मार्च डॅश डॅश मध्ये स्थापन झाला. मार्च कधी? 2004 मध्ये स्थापन झालाय. कारण 65वी घटना दुरुस्ती हा मुद्दा तुम्ही इथं लक्षात घ्या. दोन मुद्दे इथं समजून घेणं गरजेचं आहे. 65वी घटना दुरुस्तीनं काय सांगितलं होतं? सुरुवातीला जे SC म्हणजे अनुसूचित जाती, ST अनुसूचित जमाती यांच्यासाठी ना विशेष अधिकारी नेमण्याची तरतूद होती. यांच्यासाठी विशेष अधिकारी नेमण्याची तरतूद. 65व्या घटना दुरुस्तीनं काय केलं तर हे विशेष अधिकारीची तरतूद आहे ती कॅन्सल केली आणि त्यांच्याऐवजी बहुसदस्यीय राष्ट्रीय आयोगाची स्थापना केली. बहुसदस्यीय म्हणजे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आयोग म्हणजे दोन्ही आयोगाचं एकत्र असणारा आयोग त्यांनी तयार केला होता 65व्या घटना दुरुस्तीनं. अगोदर विशेष अधिकारीची तरतूद रद्द करून 89वी घटना दुरुस्ती जी झाली या 89व्या घटना दुरुस्तीनं काय केलं, हा जो बहुसदस्यीय आयोग होता म्हणजे SC ST आयोग एकच नाव होतं, त्यातला SC आयोग वेगळा केला, ST आयोग वेगळा केला. म्हणजे अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी पूर्वी संयुक्त असलेल्या राष्ट्रीय आयोगाचं विभाजन केलं. 2 राष्ट्रीय आयोग निर्माण करण्यात आले. अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोग कलम 338, अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोग कलम 338A हे स्थापन करण्यात आलं. आणि प्रत्येक आयोगामध्ये कसं होतं, एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि इतर 3 सदस्य होते. मग तुम्हाला आता इथं जो प्रश्न विचारलाय तो म्हटलं होतं केवळ अनुसूचित जमातीसाठीचा पहिला राष्ट्रीय आयोग म्हणजे अनुसूचित जमातीचा पहिला राष्ट्रीय आयोग कधी झाला तर 89वी घटना दुरुस्ती 2003 आणि याचा अंमलबजावणी झाली 2004ला. म्हणजे तुमचं उत्तर असलं पाहिजे या ठिकाणी 2004 हे तुमचं करेक्ट आहे. आयोगानं या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारलाय. आय होप हे तुमचं क्लिअर झालं असेल. पुढचा प्रश्न आहे, राज्यघटनेच्या अनुच्छेद 243I अन्वये गठीत झालेल्या वित्त आयोगाच्या कार्याबाबत कोणतं विधान बरोबर नाही ते ओळखा असं म्हटले. आता याच्यामध्ये तुम्हाला पहिला घटक लक्षात घ्या, नगरपालिकेच्या आर्थिक स्थितीचेही पुनर्विलोकन करेल. म्हणजे वित्त आयोग काय करेल, नगरपालिकेच्या आर्थिक स्थितीचं पुनर्विलोकन करेल. ठीक आहे, बरोबर आहे. आणि राज्याच्या वित्त मंत्र्याकडे शिफारस करेल. वित्त आयोग वित्त मंत्र्याकडे शिफारस करतो का? वित्त आयोग कुठं करणार आहे? राज्यपाल. का राज्यपाल मेन घटक आहे ना, राज्यपालांकडे तो आयोग शिफारस देणार आहे, त्यांचा जो अहवाल आहे. वित्त मंत्री म्हटल्यामुळे डेफिनेटली चुकीचं आहे, म्हणजे A चुकीचं आहे. राज्य आणि नगरपालिका यामध्ये निव्वळ उत्पन्नाची उत्पन्न विभागणी करेल डेफिनेटली. नगरपालिकेकडे नेमून दिले जाणारे किंवा नगरपालिकाकडून विनियोजित केले जाणारे कर, शुल्क, फी यांचं निर्धारण हे सुद्धा आहे. राज्याच्या एकत्रित निधीतून नगरपालिकांना द्यावयाचं सहाय्यक अनुदान हे सुद्धा आहे. याचा अर्थ काय होतंय, पहिलंच विधान चुकीचं आहे म्हणजे फक्त 1 हे तुमचं काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, अनुच्छेद 312 अंतर्गत भारतीय संविधानाने अखिल भारतीय सेवांची निर्मिती केली. बरोबर आहे का? हो बरोबर आहे. भारतीय संविधानाचा भाग 13वा संघ आणि राज्य अखत्यारीतील सेवासाठी आहे. हे विधान बरोबर आहे का? नाही, हे विधान चुकीचं आहे. का? तर भाग 13 मध्ये नाही, भाग 14 मध्ये सांगितलंय संघ आणि राज्य अखत्यारीतल्या सेवेसाठी. तुम्हाला विचारलं होतं योग्य कोणतं, योग्य काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट स्टेटमेंट असणार आहे. पुढचा प्रश्न, ग्रामीण व शहरी भागातील गरीब व निम्न उत्पन्न गटातील कुटुंबाच्या किमान एका व्यक्तीला वर्षभरात किमान 100 दिवस रोजगार यासाठी कायदेशीर हमी कोणत्या योजनेमुळे मिळाली? तर ही तुमची रोजगार हमी कायदा किती सालचा? 2005. रोजगार हमी कायदा 2005 त्या कायद्यानं त्या 100 दिवस. ओके. पुढचा प्रश्न आहे, नागरिकत्वाशी संबंधित तरतूद व राज्यघटनेतला अनुच्छेद यामध्ये कोणती जोडी चुकीची आहे ते ओळखा. यामध्ये तुम्हाला विचारले जोडी चुकीची कोणती ते ओळखा. पाकिस्तानातून भारतात आलेल्या व्यक्तींना नागरिकत्व म्हणजे अनुच्छेद 6 बरोबर आहे का? हा बरोबर आहे. नागरिकत्वाच्या कायद्याचं विनिमय संसदेनं करणं, नागरिकत्वाच्या कायद्याचं विनिमय संसदेनं करणं म्हणजे 7 मध्ये नाही येत. संसदेचा मुद्दा म्हटला की तर 11 पाहिजे. ह्याचं हे विधान चुकीचं आहे. मूळ भारतीय असलेल्या मात्र अन्य देशात राहणाऱ्या व्यक्तींना नागरिकत्व म्हणजे भारतीय मूळ आहे परंतु दुसऱ्या देशामध्ये राहतोय अशा व्यक्तींचं नागरिकत्व कलम 8 बरोबर आहे.
दुसऱ्या देशाचे नागरिकत्व पत्करणाऱ्या व्यक्तीचं नागरिकत्व रद्द होणं. अक्षय कुमार दुसऱ्या देशाचं नागरिकत्व म्हणजे कॅनडाचं नागरिकत्व आहे. अनुच्छेद 9 हाही घटक येतो. याचा अर्थ काय? तुमचं 2 नंबरचं विधान चुकीचं आहे. अनुच्छेद 7च्या ऐवजी तिथं पाहिजे होतं अनुच्छेद 11, मग ते विधान सुद्धा तुमचं बरोबर ठरलं असतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानातून बरोबर असलेली विधान ओळखा. अधिभार म्हणजे सरचार्ज म्हणतो, हा जास्तीचा कर असतो. हा काय आहे? जास्तीचा कर असतो. तो कर दायित्वावर आकारला जातो. हा विशिष्ट लोकांच्या उत्पन्नावरच आकारला जातो. बरोबर का? जास्तीचा कर दायित्वावर आकारला जातो, विशिष्ट लोकांच्या उत्पन्नावर आकारला जातो. हे विधान बरोबर आहे. ठीक आहे. उपकर किंवा त्याला आपण सेस म्हणतो. सेस म्हणजे काय? करावर कर असतो. करावर कर म्हणजे हा सर्व करदात्यांना द्यावाच लागतो. म्हणजे शिक्षणाबाबत असेल किंवा आता कोरोनाच्या बाबतीमध्ये लावला असेल किंवा कोणत्या घटकावर उपकर सेस हा सगळ्यांनाच द्यावा लागतो. दोन्ही विधानं बरोबर आहे. दोन्ही विधानं बरोबर आहे. खालीलपैकी कोणता कर अप्रत्यक्ष आहे? अप्रत्यक्ष आहे म्हणजे सेवा कर, सर्व्हिस टॅक्स. सेवा कर हा अप्रत्यक्ष आहे. मर्यादित प्रमाणावर वॅटचा वापर करणारा. वॅट म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. वॅट म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. ओके. तर वॅटचा मर्यादित प्रमाणावर वापर करणारा जगातला पहिला देश कोणता असं विचारले. पहिला देश कोणता आहे? फ्रान्स आहे की ज्यानं मर्यादित प्रमाणावर वॅटचा वापर केला. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती समिती प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करासंबंधापासून चर्चा होती? प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष म्हटलं डोळे झाकून लक्षात घ्या. विजय केळकर कार्यगट हा खूप महत्वाचा आहे. केंद्रीय विभाजन योग्य निव्वळ कर उत्पन्नापैकी 12व्या वित्त आयोगानुसार किती टक्के हिस्सा राज्यांना दिला गेला? 12व्या म्हटलं 30.5. उच्च दर्जाचे लोखंड म्हणजे स्टील निर्मितीसाठी कोणता धातू वापरला जातो? उच्च दर्जाचे स्टील म्हणलं तर तुम्हाला मॅंगनीज. कोणता धातू? मॅंगनीज. टीबी हारेगा देश जितेगा या नवीन अभियानाची सुरुवात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी केव्हा केली? त्यावेळी सुरुवात कधी केली? 25 सप्टेंबर 2019. आता डॉक्टर हर्षवर्धन हे आरोग्यमंत्री नाहीत, पण त्यांनी ही केलेली होती टीबी हारेगा देश जितेगा. कारण भारताला 2025 पर्यंत टीबीचं निर्मूलन करण्याचं टार्गेट भारतानं ठेवलेलं आहे. त्यामुळं हा घटक चर्चेत होता. जम्मू काश्मीर व लडाख या 2 नवीन केंद्रशासित प्रदेशात मालमत्ता व आर्थिक विभाजन याविषयी तत्व ठरवण्यासाठी 3 सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली ती समिती होती? अध्यक्ष कोण होते 3 सदस्यीय समितीचे? संजय मित्रा. आणि अरुण गोयल आणि गिरिराज प्रसाद गुप्ता हे काय होते? सदस्य होते. अरुण गोयल आणि गिरिराज प्रसाद गुप्ता काय होते? तर सदस्य होते. हेही लक्षात असू द्या. खालीलपैकी कोणी ऑस्ट्रेलिया कॅनडाप्रमाणे भारताला वसाहतीचं स्वराज्य दिलं जावं अशी मागणी केली? वसाहतीचं स्वराज्य गोपाळकृष्ण गोखले यांची मागणी होती. 1905चं बनारस अधिवेशन या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते गोपाळकृष्ण गोखले. हे पण इथं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी नेमण्यात आलेल्या सी रंगराजन तज्ज्ञ गटात कोणत्या तज्ज्ञाचा समावेश नव्हता? सी रंगराजन तज्ज्ञ गटात म्हटलं तर महेंद्र देव होते, के सुंदरम होते, के दत्ता होते, अरविंद पनगडिया तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार नाही. पुढचा प्रश्न आहे, कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा म्हटले. महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने अहमदनगर जिल्ह्यात. बरोबर आहे. सर्वात मोठा कागद कारखाना महाराष्ट्रातला कुठं? बल्लारपूर म्हणजे चंद्रपूरमध्ये. कागद कारखाना आहे का तिथं बल्लारपूरला? हो, खूप मोठा कारखाना आहे तिथला. ते सुद्धा बरोबर आहे. महाराष्ट्रातली सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी इचलकरंजी. महाराष्ट्राचं मंचेस्टर म्हणून सुद्धा इचलकरंजीला ओळखलं जातं. सगळीच्या सगळी विधानं तुमची काय आहेत? बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, या गावाची लोकसंख्या डॅश डॅश पेक्षा कमी आहे अशा 2 किंवा 3 खेड्यांची मिळून गट ग्रामपंचायत. गट ग्रामपंचायत म्हटलं तर लक्षात काय ठेवा, तर इथं 500 पेक्षा कमी लोकसंख्या. पण ऑप्शनमध्ये बघितलं तर 600 जवळचं दिसते, म्हणून तो घटक तिथं उत्तर असणार आहे. सन 1839 मध्ये लंडन येथे खालीलपैकी कोणी ब्रिटिश इंडिया सोसायटीची स्थापना केली? 1839ला लंडनला ब्रिटिश इंडिया सोसायटीची स्थापना कोणी केली? विल्यम ॲडम्स यांनी केली. म्हणजे काही प्रश्न खूप सिंपल असतात, त्याच्यावर फक्त डायरेक्टली उत्तर दिलं